नमस्कार बांधवांनो, आज पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण धनगर या जमातीविषयी जाणून घेणार आहोत. खरंच धनगर अस्तित्वात आहेत की नाही, किंवा ओरानच धनगर आहे, हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी मी काही दस्तऐवज आहे त्यांना मराठीमध्ये ट्रान्सलेट करून आपल्या समोर वाचून दाखवत आहे. चला तर मग बघूया. तर प्रेक्षको, हे जे काही तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे हे मी मराठीमध्ये काय केले आहे, ट्रान्सलेट करून घेतलं आहे. काय आलंय की इंग्रजीमधील जरा थोडंसं अवघडच आहे, मलाही तुम्हाला विश्लेषण करण्यासाठी खूप वेळ लागेल. त्यापेक्षा म्हटलं आपण काय करू, मराठीमध्ये ट्रान्सलेट करू आणि सरळ आपणाला ते काय करू, वाचून दाखवू. तर बघा, इथं पहिली ओळ दिलेली आहे. धनगर प्रांताच्या पूर्वेकडील काही जिल्ह्यांमध्ये आढळणारी द्रविड जमात आहे. ते फक्त गोरखपूरमध्ये दाखवले आहेत, परंतु मिर्झापूरच्या दक्षिणेला काही निश्चितच आहेत, जे तथापि शक्यतो नियमित रहिवासी नाहीत. कर्नल डाल्टन यांच्या मते मध्य भारतात त्यांच्यासाठी एक सामान्य नाव आहे, ते आहे हटकर. मुघल व्हाईसरॉयच्या अंगरक्षकांपैकी एक धनगर दररोज आपल्या धन्याला सलाम करत असे, परंतु त्याने सलाम केल्यानंतर कधीही धन्याची वाट पाहिली नाही, अशी एक कथा आहे. आता इथे काय झालेलं आहे, ट्रान्सलेट केल्यामुळे थोडंसं उलट पालट झालेलं आहे. एवढं तर काय ट्रान्सलेटर शुद्ध मराठीमध्ये ट्रान्सलेट करू शकत नाही, त्यामुळे जसे त्याला अर्थ घेता येईल तसे त्याने अर्थ घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु जे आहे ते, कारण की इंग्रजी ही माझ्या बरोबर आहे, तर ते इंग्रजी मध्ये जे काय आहे ते मी तुम्हाला काय करत आहे, सांगून दाखवत आहे. तर बघा, धन्याने विरोध करूनही त्याने ती प्रथा चालूच ठेवली आणि शिक्षा म्हणून त्या मुघल व्हाईसरॉयने त्या जेव्हा दरबारात येईल तेव्हा त्याची तलवारीने काय करायचे, त्याला आत येऊ द्यायचं नाही किंवा त्याचं मुंडकं कापण्याचा आदेश दिला. धनगराने जखमेची पर्वा न करता पुढे जाऊन मुजरा हा केला. व्हाईसरॉय इतका खुश झाला की त्याने त्याला हटकर किंवा हट्टी असे म्हटले. असे बेर गॅझेटियर 200 बॉम्बे गॅझेटियर यामध्ये मेन्शन आहे. आता हे मेन्शन आहे त्या पद्धतीने आहे, कोण असेल तो असेल मुजरा करणारा त्यावेळेचा, त्याचं हे आहे, त्यांनी त्यावेळेस तसं नाव दिलं, हटकर किंवा हट्टी. आता जे काय आहे ते वेगवेगळ्या टर्म नुसार आहे, परंतु ही जी माहिती आहे ही देणं मला नित्याचं वाटत आहे, म्हणून मी ही माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचं कारणही तसं आहे. काय होतं की आपलेच काही समाज बांधव काय करतात, कुठून तरी माहिती गोळा करतात, कोणीतरी सांगितलं आहे ती लिहितात आणि काय करतात, फेसबुक ग्रुपवरती पोस्ट करतात. असे बरेच काही लिहिलेलं आहे, तर ते असं विनाकारण पोस्ट करण्यात मजा नाहीये. काहीतरी त्याविषयी जाणून घ्यायचं, त्याचं विश्लेषण करायचं, त्याचं अनालिसिस करायचं आणि समजून घ्यायचं. आता यात मी काय अनालिसिस करत नाहीये, मी फक्त काय करतोय, त्या रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्डमध्ये काय लिहिलं आहे ते सांगण्याचा प्रयत्न करत आहे. कारण इंग्रज हे काय होते की इंग्रज सायंटिफिकली विचार करत होते, मग आहे किंवा नाही. तर आता हा जो पॅराग्राफ आहे, ह्या पॅराग्राफ मध्ये ते जे इंग्रज अधिकारी आहेत, ते जे इंग्रज सायंटिस्ट आहेत, जे काही जिओलॉजिस्ट असतील, एटिमोलॉजिस्ट असतील किंवा अनेक दुसरे काय असतील, त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. धनगर शब्द काय आहे, धनगरच आहे बरं का. धनगड असा शब्दच नाहीये, त्यांच्या याच्यामध्ये धनगरच म्हटलं आहे त्यांनी. त्या पद्धतीने त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केले आहे की संपूर्ण भारतात धनगर कुठे आहेत. ओके, तर बघा आता, छोट्या नागपूरचे कुर्ख किंवा ओरान्स हे भारताच्या अनेक भागामध्ये धनगर म्हणून ओळखले जातात. हा शब्द ज्याच्या स्पष्ट व्युत्पत्तीवरून डांग किंवा धांग, एक टेकडी, बोली भाषेमध्ये डांग किंवा धांग म्हणजे काय, एक टेकडी, याचा अर्थ असा डोंगराळ माणूस म्हणून घेतला जातो, असं इंग्रज म्हणतात. परंतु अनेक जमातींमध्ये दक्षिणेकडील उपनदी महाल म्हणजे धनगर आणि धन्नगरीन या शब्दांचा अर्थ डोंगराळ आणि सखल गावामधील दोन लिंगाचे तरुण असा होतो. बघा, आदिवासी जमातींमध्ये धनगर आणि धनगरीन म्हणजे काय की दोन लिंगाचे हे तरुण. कोणता अर्थ होतो, डोंगराळ अर्थ म्हणजे गावठी शब्द. इथं डोंगराळ अर्थ म्हणजे काय, गावठी शब्द. आणि परत शब्द दिला आहे सखल गावांमधील दोन लिंगाचे तरुण असा होतो. आणि हे कोणत्याही विशिष्ट जमातीचे राष्ट्रीय पद मानले जाऊ शकत नाही. तर हे जे आहे धनगर हा शब्द कोणत्याही एका विशिष्ट जमातीचं राष्ट्रीय पद मानले जाऊ शकत नाही, कारण की ज्या काही आदिवासी जमाती आहे, बऱ्याच जमाती आहे, त्या जमातींमध्ये धनगर आणि धनगरीन हे शब्द वापरले
जातात. मिस्टर रिस्ले यांच्या म्हणण्यानुसार मिस्टर ओल्डहॅम यांनी बार्डवान म्हणजे बर्दवान जिल्हा काही ठिकाणी ऐतिहासिक आणि वांशिक पैलूवर लिहिलेल्या नोटमध्ये असे म्हटले आहे की माले पहारिया त्यांच्या लढाऊ वयाच्या माणसांना धनगर किंवा धनगरिया म्हणतात. माले हे लहान नागपुरातील सामान्य धनगर मजूर असलेल्या ओरॉचे ओळखीचे आहेत, ओरॉन जमातीचेच आहेत. जेणेकरून यावरून हा शब्द एखाद्या प्रौढ व्यक्तीसाठी ओरॉनपेक्षा अधिक काही नसावा, त्याच्यापेक्षा अधिक वेगळा असा काही नसावा. दुसऱ्या व्याख्येनुसार या नावाचा संदर्भ असा आहे की धनगर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या मजुरीचा मोठा हिस्सा न चुकता तांदूळ धान मध्ये मिळतो. बिलासपूरमध्ये मध्य प्रांतामध्ये ते कंवर उपविभागीय म्हणून गणले जातात, जे गोंडाच्या शेजारी आदिवासी लोकसंख्येतील सर्वात मोठे भाग आहेत आणि त्यांनी तेथे ब्राह्मणी धागा धारण केला आहे. संबलपूरमध्ये ते छोटे नागपुरातून स्थलांतरित असल्याचे सांगितले जाते आणि सारंगडमध्ये ते विणकर आणि गावातील पहारेकरी म्हणून काम करतात. एम सेंट मार्टिन त्यांना टँक राजपूत महाभारतातील टांगना किंवा टॉलेमीच्या टांगानोई किंवा गंगानोईशी जोडण्याचा प्रयत्न इथे करतोय. दक्षिणेतील धनगर या नावाने ओळखले जाणारे लोक यांचे नाव डॉक्टर जे विल्सन यांनी संस्कृत धेनुकारामधून घेतले आहे. आता हे डॉक्टर जे विल्सनने घेतलेले आहे, हे खूप महत्वाचे आहे. हे जे कोणी आले होते यांनी हे संशोधन केले आहे आणि यांनी ते लिहून ठेवलेलं आहे. मग ते तेवढंच जुनं लिहिलेलं आहे बरं का. गायांचा व्यापारी, त्यांचा कळप, कळपांसह भटकणाऱ्या लोकांची एक शांत आणि निष्पात जात असे वर्णन केलेले आहे. तर इथं काय केलं, जे कळप किंवा कळपांबरोबर राहणारे जे धनगर गाया, आता धनगराचं मुख्य व्यवसाय काय, गाया, म्हशी, शेळ्या, मेंढ्या. गाया तर असतातच धनगरांकडे, ते त्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने वाटूनही घेतलेलं आहे बरं का धनगरांनी. आता जे काही धनगर प्रेक्षक आहे त्यांनाही माहिती आहे, तेवढं डीप मध्ये जाण्याची गरज नाही. वाटलंच तर आपण जाऊही डीप मध्ये भविष्यात नक्कीच यावरती रिसर्च करून महाराष्ट्रात किती धनगरांच्या जमाती आहे, उपजमाती, त्याविषयी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत, जिल्ह्याप्रमाणे किंवा काय. त्यांचा धर्म, आचार, विचार आणि भाषा बऱ्याच अंशी कुणबी लोकांसारखीच आहे. महाराष्ट्रात जसे कुणबी राहतात तशाच प्रमाणे धनगरही राहतात. बोली भाषाही आता कुणब्यांची जशी आहे तशी आपली आहे. आपण अशी काही स्पेशल अशी बोली भाषा आपली राहिलेली नाहीये. ज्या राज्यात जाऊ त्या राज्याप्रमाणे आपली बोली भाषा त्या राज्या पद्धतीने आहे. परंतु ज्या मंदिरात ते पूजा करतात ती केवळ न कोरलेल्या दगडांचे ढिगोरे आहेत. माळव्यातील होळकर घराण्याचे संस्थापक याच वंशातून आलेले आहेत, अशी ही माहिती आहे. बघा, ज्या मंदिरात ते पूजा करतात ती केवळ न कोरलेल्या दगडांचे ढिगारे आहेत. हे तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. आपले जे मंदिरं आहेत फक्त आणि फक्त आपण काय ठेवलेले आहेत, दगडांच्याच मूर्ती बनवलेल्या आहेत आणि त्याला काही एवढा मूर्तीप्रमाणे आजकालच्या मूर्त्यांप्रमाणे एवढा आकार वगैरे काही दिलेला नाहीये. या पद्धतीने ही काय आहे माहिती आहे. आता जे मिर्झापूरचे धनगर आहे त्या धनगरांचं म्हणणं काय आहे की मुंडा, कोल, छोटा नागपूरचे खरिया, गुरिया धनगर आणि उरेण किंवा ओराण हे सर्व काय आहेत, एकच आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आता हे इथं म्हटलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल हे कुठून आलं, काय आलं, खाली बघा 1, 2, 3 तिथे दिले वर्णनात्मक नृवंश विज्ञान, जमाती आणि जाती, सेंट्रल प्रोव्हिन्स गॅझेट. तर ही झाली एक ओव्हरऑल माहिती. तर असा धनगड हा असा काही सेपरेट असा जमात अशी काही कुठंही दाखवण्यात आलेली नाहीये. किमान महाराष्ट्रात तरी धनगड दाखवण्यात आलेले नाहीये. तुम्ही या शेवटच्या पॅराग्राफवरून ओळखू शकता की महाराष्ट्रात फक्त काय आहेत, धनगर आहेत. जर ही माहिती आपणाला आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हो, धनगर बांधवांपर्यंत शेअर करण्यास विसरू नका. आणि हो, कमेंट मात्र करा, नक्की कमेंट करा, आपलं स्वागत असेल. धन्यवाद.